आपल्यासारख्याला व्याप आहे, आम्हाला काय रात्र दिवस हाच आम्हा युद्धाचा प्रसंग. ब्रह्मदेवाला सांगितलं की जा आणि त्या रावणाला आशीर्वाद द्या. का? ब्रह्मदेवाने तपश्चर्या कशी केली. महाराज राक्षसांचं असं असतं, एकदा जप करायला बसले ना मग खात नाही पित नाही. आमच्या रावणाने अशी तपश्चर्या केली की अंगावरचं रक्त चर्म सगळं जळालं. अस्थिपंजर देह आहे तरी परंतु ब्रह्मदेवाची आराधना चालू आहे. ब्रह्मदेवाला गुदमरायला लागलं, महाराज काय करू सांगा. प्रत्येकाला केंद्राकडे जावंच लागतं ना, काही नसतं आपल्या केंद्राशी सातत्याने संबंध ठेवावा लागतो. गेले केंद्राकडे. नारायणा रमा रमणा करायला लागलेत काहीतरी. आता अरे मानुषेण मृत्यूस्तस्य मया कल्याण कल्पिता. त्या रावणाला शब्द दिलाय की फक्त मानवाकडून तुझा मृत्यू होईल. मानवाकडून मृत्यू होईल म्हणल्यानंतर परिस्थिती अशी आहे. देवेंद्र माहिती आहे आपल्याला सर्वांचा परिचय आहे. मी वरच्या देवेंद्राविषयी बोलतो. त्या देवेंद्राच्या कानावर जर गेलं की रावण आला, एवढं कानावर आलं की इंद्र उंदरासारखा पळून जातो. मग सामान्य मनुष्याच्या रावणाला कोण मारील. नारायण काही करा, आता तुम्ही मनुष्यमय धारण करा म्हणजे काही हरकत नाही. मी मनुष्यमय धारण करी, पण आम्हाला समजलं पाहिजे कुठे करणार. अरे सगळ्या गोष्टी मोकळ्या करून सांगावं लागतात का. पण केंद्रातल्या लोकांना सुद्धा कोणाजवळ तरी बोलावंच लागतं. सगळ्यांना नाही सांगितलं तरी काही काही लोकांना कॅबिनमध्ये बोलवून केंद्रामध्ये भाऊ सांगतात तसं बोलावून सांगितलं जाते. शरयू तीरा वरी अयोध्या मनु निर्मिताना अयोध्या. नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर. मधुनी पाहती मार्ग समांतर गजबाजी अधिपती चालती बसून कांक्षेमध्ये. अहो बसून कांक्षेमध्ये अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अयोध्या मनुनिर्मित नगरी. अरे राजा ब्रह्मदेवा काही करू नका. या नगरीमध्ये मी जन्म घेणार आहे, त्या नगरीचं नाव अयोध्या. इथल्या राजाचा पराक्रम ऐकून कोणीही त्याच्यावर आक्रमण करण्याची ताकद ठेवत नाही. अशी जी नगरीचं नाव अयोध्या. आणि त्या नगरीचे लोक कसे आहेत माहिती आहे. स्त्रिया पतिव्रता पुरुषही धार्मिक
त्या उपदाती निज कुलदीपक नृशमुसना कुणी कुणी अशा अयोध्ये नगरीमध्ये दशरथ नावाचा राजा राज्य कारभार करतो. हा दशरथ म्हणजे कोण आहे? हा मागच्या जन्मीचा कश्यप आहे आणि कौशल्या नावाची पत्नी आहे. ती मागच्या जन्मातली आदिती आहे. आदिती म्हणजे कश्यपाची बायको. खूप तपश्चर्या केली, पुत्र व्हावा, पुत्र झाला, त्याचं नाव वामन पडलं. बरं, पण तो आला, तो 8 वर्षाचा होऊन जन्माला आला आणि काम संपलं की निघून गेला. अरे लेकरू झालं तर आपल्याला राहिलं पाहिजे. ललिता लिंगनाला पैस्त्रष्ट्या अमृत कटंत पहा, त्याला 9 बाहू घालता आलं पाहिजे. हलके हलके असं पाळण्यात घालण्याचा आनंद आईला वाटला पाहिजे. त्याने प्रेमाने आई एवढं बोलवलं पाहिजे. असं लेकरू जन्माला आलं पाहिजे. पुन्हा तपश्चर्या केली आणि भगवंताने शब्द दिला, तुम्ही बरोबर जन्माला येईल. दशरथ महाराज कौशल्या कैकेयी सुमित्रा तिन्ही राण्यांच्या समवेत अनेक यज्ञ या केले महाराज. बरं का, पण संकटी झाली नाही. कौशल्यानं सांगितलं, महाराज आपल्याला काही बोलू का? पहिल्या काळातल्या स्त्रिया नवऱ्याला सुद्धा विचारून बोलत होत्या. आबा आता त्याच बोलत राहतात, आपल्याला ऐकावं लागतं. आपल्या जालन्यातलं सांगत नाही मी, त्या बोलत राहतात, आपण आपलं नुसतं ऐकायचं. त्या काळात विचारत होते, मी काही बोलू का? आपल्याशी आवडेल का आपल्याला? ते बोल बोल कौशल्य, तू काही वाईट बोलणार आहे, बोल लवकर. माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही यांना पत्रिका दाखवली, त्यांना पत्रिका दाखवली, पण माझ्या दृष्टीनं आपले गुरु कोण आहे? आपले कुलगुरू कोण आहे? आपले मोक्षगुरू कोण आहे? वसिष्ठ महाराज. त्यांना दाखवली का? अहो काय सांगू तुम्हाला, मी काही शास्त्र सांगावं का? एक जगीत गुरु, एक जगीत गुरु, एक जगीत गुरु, एक जगीत गुरु, एक जगीत गुरु दया सिंधु कृपा सिंधु, गुरु दया सिंधु, गुरु कृपा सिंधु, गुरु चरणी दाता, गुरु एक जगीत सद्गुरु आपण सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. एक जगीत सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी, गुरु एक जगीत. मला एक सांगायचं, सगळ्या संतांची एक वाक्यता, गुरुच्या कृपेशिवाय प्रपंचही यशस्वी होत नाही, परमार्थ यशस्वी होत नाही. आपल्या गुरुचे पाय धरा. मग दुसऱ्या दिवशी साष्टांगम प्रणिबद्धम सद्गुरुना महाराज की जय. गुरु वाट पाहत होते, त्यांना पाया पडून घ्यायची हौस नाही, पण शास्त्राचा नियम आहे, ना पृच्छत कश्चित ब्रूयात. कोणी विचारल्याशिवाय सांगू नये. विचारल्यावर काय पाहिजे? आजपर्यंत सगळ्यांना विचारलं, पण दशरथाने वसिष्ठाला विचारलं नाही. आज वसिष्ठांना विचारलं. काही काळजी करू नको, यावर्षी 2026 मध्ये तुला राण्या 3, मुलं 4. होय, किती वर्षापासून ऐकतो मी. आत्ता बोललो, माझं नाव वसिष्ठ, माझ्या बोलण्यात वैशिष्ट्य असतं. उघड मग काय करू? कर पुत्रिका मेष्टी नावाचा यज्ञ कर. ऋषिशृंग ऋषीला घेऊन ये, यज्ञ कर, श्रद्धेनं कर. लोकांनी सांगितलं म्हणून करणं, आपली आत्मिक श्रद्धेनं करणं या गोष्टीत फरक आहे. कर यज्ञ. यज्ञ केला, पूर्णाहुती झाली आणि अग्निनारायण प्रसन्न झाले. घे पायसला